मामा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा व्यापणारं हे नातं. ज्या मामाविषयी मी आज बोलणार आहे तो कोणी साधा सुद्धा मामा नाही, ते मामा साहेब आहे, स्वराज्याचे मामासाहेब, सरसेनापती हंबीरराव मोहिते. त्यांना महाराजांना आवश्यकता होती ती एका चाणाक्ष, तितक्याच धुरंधर, तितक्याच लढवय्या अशा सेनापतीची. आणि ही सरसेनापती पदाची सूत्र गेली कराड जवळच्या तळबीड गावच्या हंसाजी मोहितेंकडे. तसं पाहिलं तर नातेसंबंधाच्या दृष्टीनं हंसाजी मोहिते हे महाराणी सोयराबाई साहेबांचे बंधू. पण त्यांना सरसेनापती पदाची सूत्र आली ती केवळ नातेसंबंधामुळे नाही, तर मनगटातल्या ताकदीमुळे, उरातल्या हिमतीमुळे, चाणाक्ष बुद्धीमुळे आणि त्याही पलीकडे असणाऱ्या स्वराज्य निष्ठेमुळे. ते म्हणजे महाराजांच्या देहावसनानंतर जेव्हा कारभारी मंडळींनी संभाजी महाराजांच्या विरोधात कटकारस्थान केलं, त्यावेळी कारभारी मंडळीचा असाही समज होता की सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू आहेत, त्यांचे सख्खे भाचे राजारामराजे हे गादीवर बसणार म्हटल्यानंतर हंबीररावांना सरसेनापतींना नक्कीच आनंद होईल. पण या कारभाऱ्यांचा सगळा अंदाज धुळीला मिळवून स्वराज्याच्या दृष्टीनं जे योग्य आहे ते सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी केलं. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पक्ष घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज हे गादीवर बसले. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एकमेव सरसेनापती आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात स्वराज्याची अजोड अशी सेवा केली.